नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर IT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हवी असणारी मदत आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती मिळेल। तर IT प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सदरचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी तुम्हाला कोणतेही कागदपत्र अपलोड करावे लागत नाहीयेत, परंतु जे आवश्यक कागदपत्रे आहेत तर ते तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे। केवळ तुम्हाला माहिती भरावी लागते। तर अशा प्रकारे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करायचं आहे। आल्यानंतर तर इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। यापूर्वी जर अर्ज असेल तरी देखील तुम्हाला नव्याने नोंदणी करावी लागेल। तर इथे न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर पहिल्या ऑप्शनमध्ये येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा आडनाव, त्याचबरोबर पाल्याचं नाव आणि त्यानंतर पालकांचं नाव येथे न चुकता कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे। जर तुमच्या पाल्याला कुठली डिझॅबिलिटी असेल, दिव्यांग असेल तर येस म्हणा, अन्यथा गरज नाही आहे। त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुम्हाला महिना निवडायचा आहे, वर्ष निवडायचं आहे। तर सर्वप्रथम वर्ष निवडून घ्यायचं आहे, त्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे आणि जन्मतारीख निवडून झाल्यानंतर येथे वय आल्याचं पाहायला मिळेल। कॅप्चा न चुकता पुढच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या मोबाईलवरती ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला जाईल, तो तुमच्या मोबाईलवरून घ्यायचा आहे आणि पुन्हा ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे। लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा चेंज पासवर्डसाठीची विंडो ओपन होईल। तर येथे ॲप्लिकेशन नंबर आल्याचा पाहायला मिळेल, ओल्ड पासवर्ड म्हणजेच यापूर्वी आलेला मोबाईलवरचा पासवर्ड येथे टाईप करायचा आहे। त्यानंतर न्यू पासवर्ड येथे नव्याने पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे। तर यामध्ये पाहू शकता की नवीन पासवर्ड हा 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे। तर यामध्ये जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर चालणार आहे। तर यामध्ये एक नंबर, त्यानंतर एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच हॅश किंवा @ अशा प्रकारे संपूर्ण पासवर्डमध्ये हे अंक आले पाहिजे। तर अशा प्रकारे पासवर्ड दोन्ही ठिकाणी सेम टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिलं जे पेज आहे ते सर्वात महत्त्वाचे आहे, कारण का याच पेजमध्ये तुम्हाला अचूक माहिती भरायची आहे। जर या पेजमध्ये माहिती चुकली तर तुम्हाला सहजचा अर्ज डिलीट करावा लागेल। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पाल्याची माहिती येथे आल्याचं पाहायला मिळेल। इंग्रजीमध्ये आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव इथे आल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला बालकाचं पूर्ण नाव मराठीमध्ये टाईप करायचं आहे। लक्षात घ्या, येथे मोबाईलवरती किंवा येथे गुगल टायपिंगचा वापर करून तुम्ही मराठीमध्ये नाव टाईप करून येथे कॉपी पेस्ट करू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण जी नावं आहेत ती कॉपी पेस्ट करायची आहेत। याचबरोबर आईचं नाव, पुढे आडनाव, त्यानंतर आईचं नाव आणि वडिलांचं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे। पुन्हा मराठीमध्ये जसं बालकाचं नाव टाईप कराल तसेच तुम्हाला कॉपी पेस्ट करून टाईप करायचे आहे। त्याचप्रमाणे वडिलांचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे। खाली पाल्याची बर्थ डेट आल्याची पाहायला मिळेल आणि पुढे चाइल्ड जेंडर या ठिकाणी जेंडर मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर पॅरेंट्स स्टेटस या टॅबवर जनरल हा ऑप्शन निवडायचा आहे। जर काही डिझॅबिलिटी असेल, अनाथ असेल तरी इतर ऑप्शन निवडू शकता। यानंतर करंट ॲड्रेस यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस, हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर रस्त्याचं नाव किंवा लोकॅलिटी असेल संपूर्ण माहिती टाईप करून डिस्ट्रिक्ट अगोदर आल्याचं पाहायला मिळेल। तालुका या टॅबवर क्लिक करून तालुका निवडायचा आहे। त्यानंतर विलेज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या यादीमधून विलेज निवडायचा आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर येथे सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे। संपूर्ण चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल। ओके यामध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड यासाठी येथे गुगल आयकॉन आल्याचं पाहायला मिळेल। तर येथे सेव्ह अँड एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर आता तुम्हाला तुमच्या घराचं लोकेशन निवडण्यासाठीचं पेज ओपन होईल। तर येथे अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल। तर येथे हा रेड कलरचा आयकॉन आहे किंवा ही रिबन आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या इथपर्यंत नेऊन ठेवायची आहे। तर यासाठी येथे प्लस आयकॉन आहे, प्लस करायचं आहे, झूम इन करायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस निवडाल त्या ठिकाणी तुम्हाला सदरची लोकेशन निवडायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सदरचे लोकेशन निवडून तुमच्या ॲड्रेसनुसार आजूबाजूला शाळा देखील पाहू शकता। तर तुम्हाला तुमच्या घराच्या ठिकाणी तुम्हाला ही रिबन नेऊन ठेवायची आहे। रिबन नेऊन ठेवल्यानंतर येथे असणाऱ्या सेव्ह अँड अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। येणारी पॉपअप विंडोमध्ये ओके करायचं आहे। तर येथे तुम्हाला 5 संधी दिल्या जातील। ओके टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे तुमचा ॲड्रेस ऑनलाईन जो आहे गुगल मॅपद्वारे तो सेट झाल्याचा पाहायला मिळेल। त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे। पुन्हा येथे चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल। त्यामध्ये ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि खाली RTEचा यापूर्वी तुम्ही लाभ घेतला आहात का ते येथे नोच ठेवायचं आहे। पुन्हा सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे। येणाऱ्या पॉपअप विंडोमध्ये ओके या टॅबवर क्लिक करून ॲप्लिकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे।
ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या स्टँडर्ड करता अर्ज करायचा आहे, तर यामध्ये मोस्टली जास्तीत जास्त पहिलीच असेल त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. धर्म निवडून झाल्यानंतर येणाऱ्या टॅबमध्ये तुम्हाला इथे खाली पाहू शकता की तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तर येथे कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि जशी कॅटेगरी निवडाल त्यासाठी इथे खाली पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहेत ते ओपन राहतील, अदर डॉक्युमेंट हाईड होतील. आणि त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरी बदलली तर जनरल निवडलीत तर येथे ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. त्यानंतर येथे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट देखील लागणार आहे, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. आणि यानंतर जर तुम्ही वंचित घटकातील ऑप्शन निवडला तर तुम्हाला फक्त ॲड्रेस प्रूफ लागेल आणि त्यानंतर जन्म दाखला आणि कास्ट सर्टिफिकेट एवढेच डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी SS देखील म्हणू शकता. तर येथे देखील पाहू शकता की तुमचं पाल्य दिव्यांग आहे का, असेल तर येस, अन्यथा गरज नाही. येस म्हटलं तर संपूर्ण डिझॅबिलिटीचा प्रकार टाईप करावा लागेल, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर HIV पालक आहे का, येथे काहीच करायचं नाही आहे. त्यानंतर पाल्याचा आधार नंबर असेल तर येस म्हणून पुढे आधार नंबर टाईप करायचा आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करा. जर रिसिप्ट असेल तर येस म्हणून क्लिक करायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर येथे लक्षात घ्या पॅन कार्ड ID ऑप्शनल आहे, ईमेल ID ऑप्शनल आहे, असेल तर टाकू शकता, अन्यथा गरज नाही आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल. आणि त्यानंतर स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक केल्यानंतर स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक केल्यानंतर 1 किलोमीटर असणाऱ्या स्कूल यामध्ये तुम्ही लिस्ट पाहू शकता की सर्वच आता प्रायव्हेट शाळांची नावं उपलब्ध झाली. यासाठी तुमची शाळा जवळ असेल किंवा लांब असेल यासाठी कोणताही निकष येथे लागण्यात आले नाही आहे. 1 किलोमीटर स्कूल या टॅबवर क्लिक केल्यानंतर 1 किलोमीटर परिसरातील शाळा दिसतील. 3 किलोमीटर अंतरावर क्लिक केला तर 3 किलोमीटर परिसरातील सर्व शाळा दिसतील. तर यानंतर तुम्हाला ज्या शाळांकरता अर्ज करायचा आहे त्या शाळांच्या समोर टिक करून तुम्हाला सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रायव्हेट शाळा एकापेक्षा फक्त 10 तुम्ही या अर्जामध्ये निवडू शकता. तर अशा प्रकारे स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल. ओके टॅबवर क्लिक करून तुम्हाला सर्व अर्ज सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे सेव्ह या टॅबवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिशन या टॅबवर जायचं आहे. तर अशा प्रकारे स्कूल सिलेक्शन झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येईल. प्रायव्हेट शाळा देखील नोंद झालेली आहे. त्यानंतर येथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून कन्फर्म अँड सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुन्हा पॉपअप विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये ओके या टॅबवर क्लिक करून ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू आर नॉट मेक अ चेंजेस, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा आता बदल यामध्ये करता येणार नाही आहे. तर अशा प्रकारे ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके या टॅबवर क्लिक केल्यानंतर जनरेट PDF या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर जनरेट PDF या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सदरची PDF फाईल तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होईल आणि PC वरती देखील उपलब्ध होईल. तर ती सदरची प्रिंट काढायची आहे आणि अशा प्रकारे ही जी प्रिंट आहे ती सांभाळून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.